सकल हिंदू बांधवांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर। बांगलादेश येथे हिंदू बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आज दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले व बांगलादेश येथे हिंदू बांधवांवर होत असलेला अत्याचार थांबवावा यासाठी आपण आमचे निवेदन देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती करण्यात आली। जातिबंध भिन्नता स्नेह सूत्र एक है, शुभ्र रंग की छटा सप्त रंग ले लिए, शुभ्र रंग की छटा सप्त रंग ले लिए। धर्म के लिए जिए समाज के लिए जिए, धर्म के लिए जिए समाज के लिए जिए। धड़कने ये श्वास हो पुण्य भूमि के लिए, धड़कने ये श्वास हो पुण्य भूमि के लिए, कर्म भूमि के लिए, कर्म भूमि के लिए। कोटि कोटि कंठ से हिंदू राष्ट्र गर्जना, कोटि कोटि कंठ से हिंदू राष्ट्र गर्जना। नित्य सिद्ध शक्ति से मातृभू की अर्चना, नित्य सिद्ध शक्ति से मातृभू की अर्चना। संघ शक्ति कलियुगे सुधा है धर्म के लिए, संघ शक्ति कलियुगे सुधा है धर्म के लिए। धर्म के लिए जिए समाज के लिए जिए, धर्म के लिए जिए समाज के लिए जिए। धड़कने ये श्वास हो पुण्य भूमि के लिए, धड़कने ये श्वास हो पुण्य भूमि के लिए, कर्म भूमि के लिए। कर्म भूमि के लिए। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। जिस हिंदू का खून न खोले, खून नहीं वो पानी है, जिस हिंदू का खून न खोले, खून नहीं वो पानी है। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव। हर हर महादेव। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नवी दिल्ली भारत। विषय आपला बांगलादेशी अल्पसंख्याक हिंदूंच्या मानवाधिकार मालमत्ता आणि जीवांचे संरक्षण करण्याबाबत आपण आज निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सर्व हिंदू बांधव आलेलो आहोत। महोदय, आम्ही भारताचे प्रबुद्ध नागरिक प्रस्तुत निवेदनाद्वारे आपल्या समोर असे विषद करतो की गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेश या देशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंच्या मानवाधिकार मालमत्ता आणि जीवांचे हनन झाल्याचे विविध प्रसारमाध्यमातून निदर्शनास येत आहे। बांगलादेशात गेल्या काही महिन्यांमध्ये हिंदू मंदिरांवर झालेले हल्ले, तोडफोड आणि त्यांच्याबरोबर हिंदू आबालवृद्ध आणि महिलांवर झालेले अमानवी अत्याचार आणि त्यात सातत्याने होत असलेली वाढ ही गंभीर बाब असून अशा प्रकारच्या सर्व मानवाधिकारांचे हनन करणाऱ्या वृत्तींना रोखण्यासाठी आपल्या स्तरावरून कारवाई व्हावी व अशा कार्यवाहीस आम्ही भारताचे हिंदू आपल्यासोबत ठामपणे आहोत। प्रस्तुत निवेदनाद्वारे आम्ही हे नजर आणत आहोत की अशा प्रकारे केलेल्या असहिष्णू आणि अमानवी अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदू समुदाय हा त्रस्त आणि व्यथित असून जगभरातील हिंदू समुदाय याची दखल घेत आहे। बांगलादेशात झालेल्या धार्मिक अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य हे धोक्यात आलेले आहे आणि या घटनांमुळे विभिन्न धर्मियांचे सहजीवन धोक्यात आल्याने बांगलादेश शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसते। दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी इस्कॉनच्या संबंधित चिन्मय कृष्ण महाराज यांना खोट्या गुन्ह्यात अडकून जबरदस्तीने हिंसात्मक पद्धतीने केलेली अटक ही निंदनीय आणि कुठल्याही शासनास अशोभनीय अशी आहे। सदरील अटकेनंतर बांगलादेशातील हिंदू समाजाने लोकशाही पद्धतीने केलेल्या आंदोलनास हिंसात्मक पद्धतीने अत्याचाराने चिरण्यात आले। त्याबरोबर असे लक्षात आले की चिन्मय कृष्ण महाराजांना चित्तागोंग मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे, जिथे त्यांना योग्य तो औषधोपचार आणि शाकाहारी भोजन मिळण्यास जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करण्यात येत आहे। या बाबी जागतिक स्तरावर मान्य अशा मानवाधिकाराचे उल्लंघन करणारे आहेत। चिन्मय कृष्ण महाराजांना ज्या कारागृहात ठेवण्यात आले आहे त्याच कारागृहामध्ये विविध प्रकारच्या कट्टर मुस्लिम दहशतवादी संघटना जसे की हिजबुल उदाहीन तहरील, जमातुल मुजाहिदीन बांगलादेश, हरकत उल जिहाद, अन्सार अल इस्लाम आणि इतर अशाच कट्टरपंथी आणि अन्य दहशतवादी संघटनांशी संबंधित अतिरेक्यांना ठेवल्याचे समजते। ही बाब अतिशय गंभीर असून चिन्मय कृष्ण महाराजांच्या जीवितात धोका निर्माण करणारी आहे आणि अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या
शासनाचे आम्ही सगळे निषेध करत आहोत. म्हणून बांगलादेश शासनाच्या हेतूवर शंका निर्माण होते. या अटकेनंतर चिन्मय कृष्ण महाराजांच्या इतर 2 सहकाऱ्यांना अटक केल्याचे कळलेले आहे. म्हणून शेकडो हिंदी धर्मियांच्या भारतातून येण्यास मज्जाव केल्याचे लक्षात येते.